उपोषणाची लढाई बंद होणार, आता उपोषण थांबवणार, मात्र आरक्षणासाठी वेगळ्या मार्गाने आंदोलन करणार अशी मोठी घोषणा मनोज जरांगे पाटलांनी केली। मराठा आरक्षणासाठी मुंबई हायकोर्टात आता नव्याने सुरू होणार आहे। मराठा आरक्षण कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकांवर तातडीने सुनावणी घ्या अशी याचिकाकर्त्यांची मागणी नव्या मुख्य न्यायमूर्तींना मान्य केली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्ण आंधळेंच्या आई-वडिलांची एसआयटीने चौकशी केली। दरम्यान 50 दिवसांपासून गायब असलेल्या आंधळेंचा पोलिसांकडून अजूनही शोध सुरूच आहे। बीडचं पालकमंत्रीपद भाड्याने दिलं गेलं, काडीचंही काम न करताच 73 कोटींची बोगस बिलं उचलली असा गंभीर आरोप भाजपा आमदार सुरेश धस यांनी केलाय। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत झालेल्या तपासाची माहिती घेण्यासाठी धनंजय देशमुख सीआयडीच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत। दरम्यान आरोपी फासावर लटकेपर्यंत लढत राहणार आहे अशी भूमिका धनंजय देशमुखांनी घेतली आहे। जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी माझा राजीनामा मागितला तर मी देईन, त्यांना मी दोषी वाटत असेल तर त्यांनी राजीनामा मागावा असं मोठं वक्तव्य धनंजय मुंडे यांनी राजीनाम्याच्या मागणीवर केलंय। मी सध्या टार्गेटवर आहे, पण नैतिकतेतून मला मी दोषी वाटत नाही। देशमुख हत्या प्रकरणात मी प्रामाणिकपणे भूमिका मांडली अशी प्रतिक्रिया मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली। धनंजय मुंडे आणि केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची दिल्लीत वेगळी बैठक झाली। जवळपास 30 मिनिटं दोघांमध्ये चर्चा झाली। या बैठकीवेळी इतर सर्व अधिकाऱ्यांना बाहेर काढण्यात आलं होतं। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत उद्या बीडमध्ये जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। मंत्री पंकजा मुंडेही या बैठकीला उपस्थित असणार आहेत। सगळ्या जनतेला वाटतं रायगडचं पालकमंत्रीपद मलाच द्यावं, त्यामुळे मी पालकमंत्रीपदच घेणार अशी ठाम भूमिका भरत गोगावलेंनी घेतली आहे। गोगावलेंच्या भूमिकेमुळे रायगडच्या पालकमंत्रीपदाचा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे। वाशिमच्या कारंजामध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव दिलीप भोमराज आणि यांना विविध राजीनामा दिलाय, त्यामुळे काँग्रेसला मोठं खिंडार पडलंय। प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंकडून भोजराज यांनी राजीनामा सोपवलाय। सर्व्हर डाऊन झाल्यामुळे संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात जन्ममृत्यू प्रमाणपत्र वितरणाचं काम थांबवलंय। डिजिटल समस्या निर्माण झाल्यामुळे नागरिकांना रुग्णालयाच्या चक्रा माराव्या लागतात। बाबूराव चांदेरेचा मुलगा समीर चांदेरेनं विजय रौंदाळ यांची माफी मागितली आहे। 25 जानेवारीला बाबूराव चांदेरेंनी विजय रौंदाळ यांना मारहाण केली होती। या पार्श्वभूमीवर समीर चांदेरेंनी रुग्णालयात जात रौंदाळ यांची माफी मागितली आहे। चंद्रपुरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे। यावेळी एका व्यापाऱ्याच्या दुकानाबाहेरील वस्तू उचलल्यामुळे दुकानदाराने थेट वाहनाच्या खाली झोपून निषेध नोंदवलाय। बाजारांमधील इतर अतिक्रमण काढा, मग माझ्यावर कारवाई करा, माझ्यावर जाणीवपूर्वक कारवाई केली जाते असा आरोप व्यापाऱ्यानं केलाय। पिंपरी चिंचवडमधील पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत एकाच दिवसात 7 जणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। चाकण, पुणावळे, भोसरी, मुळशी, थोरगाव, जुनी सांगवी, चिखली या वेगवेगळ्या ठिकाणी आत्महत्येची घटना घडली आहे। हिंजवडीतील एका उच्चभ्रू सोसायटीत 20 वर्षीय तरुणाला किरकोळ कारणावरून बेदम मारहाण करण्यात आली आहे। त्याच्या गुप्तांगाला झंडू बाम लावून त्याचा चक्क व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केल्याचा विकृत प्रकार समोर आलाय। या प्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आलं असून गुन्हा दाखल करण्यात आलाय। बुलढाणा जिल्ह्यातील 11 गावांमध्ये मोठ्या प्रमाणात केस गळती सुरू झाली होती, मात्र आता आयुष होमिओपॅथी आणि युनानीच्या पथकानं दिलेल्या औषधांमुळे रुग्णांच्या डोक्यावर पुन्हा केस उगवू लागले। कोल्हापूरच्या मोतीनगरात गावठी दारूच्या 10 हातभट्ट्या उद्ध्वस्त करण्यात आल्यात। राजारामपुरी पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागानं ही संयुक्त कारवाई केली आहे। कच्चं रसायन, गावठी दारू, भट्टीवरील साहित्य असं सुमारे 4 लाखांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आलाय। कोल्हापूरच्या किल्ले भुदरगड परिसरात वावरणाऱ्या बिबट्यानं गडबिद्री शाळेतही हजेरी लावली। मध्यरात्री 1:30च्या दरम्यान बिबट्याच्या शाळेवरील
मुक्त संचार हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। वन अधिकाऱ्यांनी खबरदारी बाळगण्याच्या सूचना दिल्या। बुलढाण्यातील धक्कादायक प्रकार समोर आलाय। गर्भवती महिलेनं 9 महिन्याची सोनोग्राफी केल्यानंतर तिच्या पोटातील बाळाच्या पोटातही बाळ असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या अहवालानंतर डॉक्टरही अचंबित झाले। राज्यातील सर्व शासकीय इमारतींच्या मुदतीत सौर ऊर्जेद्वारे विद्युतीकरण करावं अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिल्या आहेत। राज्यातील शासकीय इमारतीचे सौर ऊर्जेद्वारे विद्युतीकरण करण्यासंदर्भात आज मंत्रालयात बैठक पार पडली। सिद्धिविनायक मंदिरात शॉर्ट सर्किटला विरोध म्हणजेच महिलांवर अन्याय आहे अशी भावना व्यक्त करत गुणरत्न सदावर्ते यांच्या मुलीने मंदिर संस्थांच्या निर्णयाला विरोध केलाय। झेन सदावर्ते हिने राष्ट्रीय महिला आयोगात तक्रारही दाखल केली। मुंबईच्या जुहू परिसरातून 12 बांगलादेशींना अटक करण्यात आली आहे। यामध्ये 5 महिला, 4 पुरुष आणि 3 बालकांचा समावेश आहे। आरोपींकडून पासपोर्ट आणि कागदपत्र जप्त करण्यात आली आहेत। महाराष्ट्रातील लोक कला आणि वाद्य शिकू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना दरवर्षी 5,000 रुपये शिष्यवृत्ती देण्याची घोषणा मंत्री आशिष शेलार यांनी केली आहे। दरवर्षी 24 विद्यार्थ्यांची निवड या शिष्यवृत्तीसाठी केली जाणार आहे। मुंबईत बाईक टॅक्सीबाबत परिवहन विभागानं मोठा निर्णय घेतलाय। पुढील 2 महिन्यात रॅपिडोसारख्या बाईक सर्व्हिस मुंबईत सुरू होणार आहेत। दरम्यान या सुविधेत महिलांच्या सुरक्षेची काळजी घेत बाईकच्या मधोमध पार्टिशन लावणं बंधनकारक असणार आहे। मुंबईत पुढील 5 वर्षात वॉटर ट्रान्सपोर्ट वाढण्याचा निर्णय घेतल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे। पुढील 3 महिन्यात वॉटर ट्रान्सपोर्ट आराखडा तयार केला जाणार आहे। हे प्रकल्प पीपीपी तत्वावर राबवलं जाणार आहे। बुरखा घालून परीक्षा केंद्रात प्रवेश नको अशा मागणीचं पत्र मंत्री नितेश राणे यांनी शिक्षण मंत्री दादा भुसे यांना दिलंय। 10वी आणि 12वीच्या परीक्षेत कॉपी वाढण्याची भीती व्यक्त करत नितेश राणेंनी ही पत्र लिहिलंय। सिद्धिविनायक दर्शनाला जीन्स आणि अंगभर कपडे घालून कोणी आलं तर दर्शन नाकारलं जाऊ नये अशी मागणी आमदार महेश सावंतांनी केली आहे। मंदिरातील ड्रेस कोड बाबत सविस्तर नियम स्पष्ट करायला हवेत असं सावंत म्हणाले। पालघरमधील शिवसेनेचे पदाधिकारी अशोक धोडी यांच्या अपहरण प्रकरणात 9 आरोपी आणि 3 वाहनांचा वापर झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आतापर्यंत 4 संशयित ताब्यात असून इतरांचा शोध सध्या सुरू आहे। आरोपीचा शोध घेण्यासाठी 8 पथकं तैनात करण्यात आली आहेत। पालघरचे आमदार राजेंद्र गावितांनी अशोक धोडींच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे। अशोक धोडी मागील 10 दिवसांपासून बेपत्ता आहेत। याच पार्श्वभूमीवर गावितांनी धोडी कुटुंबाची भेट घेत त्यांचं सांत्वन केलंय। नाशिक शहरातील घरांच्या किमतीत आता वाढ होण्याची शक्यता आहे। नाशिक महानगरपालिकेने बांधकामांच्या विकास शुल्क वाढवण्याच्या हालचाली सुरू केल्या असून महानगरपालिकेच्या नगर रचना विभागाकडून तपासणी सुरू आहे। राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे माजी आमदार अनिल भोसले यांनी येरवडा कारागृहातून 5.5 वर्षांनंतर सुटका झाली आहे। शिवाजीराव भोसले बँकेच्या गैरव्यवहार प्रकरणी त्यांना ईडीनं अटक केली होती। 7 वर्ष शिक्षा असलेल्या गुन्ह्यात 5.5 वर्ष शिक्षा भोगून झाल्यामुळे हायकोर्टानं जामीन दिलाय। नाशिक महानगरपालिका हद्दीतील 1039 मांस विक्रेत्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे। परवाना नूतनीकरण न करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येते, तर आतापर्यंत 251 मांस विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे। पुण्याच्या हडपसर परिसरातील सर्व शाळांच्या जवळ असणाऱ्या पानटपऱ्यांवर पुणे पोलिसांनी कारवाई केली आहे। पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमारांच्या आदेशानंतर पुणे पोलीस ॲक्शन मोडवर आली। प्रवाशांचे मोबाईल आणि इतर साहित्य चोरणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला नागपूर रेल्वे पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। टोळीतील 5 आरोपींना अटक करण्यात आली असून इतर आरोपींचा शोध सध्या सुरू आहे। उल्हासनगरमध्ये आईने आपल्या पोटच्या 6 दिवसाच्या चिमुकलीला 90,000त विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या प्रकरणी आजिन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। आई वडील, मध्यस्थी महिला आणि मुलगी घेणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। कचरा उचलला जात नसल्यामुळे उल्हासनगरमध्ये अनेक ठिकाणी कचऱ्याचं साम्राज्य पसरलंय। या समस्येकडे पालिका दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। पुणे म्हाडाच्या 3,662 घरांची सोडत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते काढण्यात आली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या कार्यक्रमात सहभाग घेतला।
केंद्रीय मंत्री कपिल पाटलांनी कल्याणच्या सुभाष मैदानावर सुरू असलेल्या इंडोर स्टेडियमच्या कामाची पाहणी केली आहे। दरम्यान या पाहणी दौऱ्यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला। सुभाष मैदानावर हा स्टेडियम होऊ देणार नाही असा इशारा मनसेनं दिला। सांगलीतही जीबीएसचे 3 रुग्ण आढळून आलेत। या तिन्ही रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सध्या सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं कळतंय। जीबीएसचा वाढता धोका लक्षात घेत भारत विरुद्ध इंग्लंड T20 मॅचच्या पार्श्वभूमीवर गहुंजे क्रिकेट स्टेडियमवर विशेष खबरदारी घेतली जाते। मॅच दरम्यान पिण्याचं पाणी 3 वेळा फिल्टर करून घेतलं जाणार आहे, तर लॉनसाठी आणि इतर वापरासाठी शुद्ध पाणी वापरलं जाणार आहे। अंतराळात पाठवलेले 3 उपग्रह बनवण्याच्या प्रकल्पात सोलापूरचे सुपुत्र नीरज जनार्दन गाडी यांचं मोठं योगदान आहे। सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी ही गोष्ट असून पंतप्रधान यांनी मन की बात या कार्यक्रमात कंपनीनं 3 उपग्रह पाठवल्यानं त्यांचं कौतुक केलंय। वर्ध्याच्या बिष्णूर फाट्याजवळ नागपूरकडे कोळसा घेऊन जाणाऱ्या ट्रकला आग लागली। यात कोणतीही जीवितहानी झाली नसून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय। पालघरच्या वाडा परिसरातील कुडूस या परिसरात टायर कंपनीला भीषण आग लागली। या आगीमुळे धुराचे लांबच लांब लोट पसरले होते। टायर कंपन्यांच्या वारंवार लागणाऱ्या आगीमुळे कामगारांसह स्थानिक त्रस्त झालेत। व्याडेश्वर सेवा मंडळाच्या गुहागर ते पंढरपूर पायी वारीला प्रारंभ झालाय। शेकडो वारकऱ्यांनी या पदयात्रेत सहभाग घेतलाय। वाशिमच्या वॉर्ड क्रमांक 3 मधील आरोग्य विभागाच्या जागेवर अतिक्रमण करू पाहणाऱ्या लोकांना जागा रिकामी करण्याचा आदेश देण्यात आलेत। मात्र पर्यायी जागा उपलब्ध करून देईपर्यंत नोटीस मागे घ्या या मागणीसाठी नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण केलंय। परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला गावगुंडांनी बेदम मारहाण केली आहे। तिरंग्याचा अपमान करण्याच्या उद्देशाने गावगुंड गोंधळ घालत होते, त्याला विरोध केल्यामुळे गावगुंडांनी कर्मचाऱ्यालाच मारहाण केली। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। चिपळूणच्या करबमणे खाडीजवळच्या मच्छीमार बांधवांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। खाडीतील सक्शन पंपांचा धुडगूस थांबवल्यामुळे लोटे MIDCतील प्रदूषण कमी झाल्यामुळे खाडीत तब्बल 1700 किलो मासे मिळाले। नवी मुंबईतील APMC मार्केटमध्ये देवगड हापूस दाखल झालाय। आंब्याच्या पेटीला तब्बल 15 ते 20 हजारांचा दर मिळतोय। मात्र पुढील महिन्यात दर कोसळण्याची शक्यता असल्यामुळे व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे। धाराशिवच्या तेरखाडामध्ये एक फटाका कारखान्यात भीषण स्फोट झालाय। या स्फोटात 6 जण भाजल्याची माहिती समोर येते। अमळनेरच्या नीम गावातील एका वृद्ध वानरानं शेवटचा श्वास घेत मारुतीरायाच्या पायाशी डोकं ठेवत प्राण सोडले। या हृदयस्पर्शी घटनेनंतर गावकऱ्यांनी मृत वानराची गावातून अंत्ययात्रा काढली। यावेळी काही भाविकांनी आपलं मुंडनही केलं। खेड तालुक्यातील शिंदे गावात संत तुकाराम नगर वस्तीकडे जाणारा रस्ता खोदण्यात आलाय। दरम्यान खोदकामामुळे गावाच्या माजी सरपंचाचा मृतदेह गाडी आणण्यात मोठी अडचण झाली होती। या संपूर्ण प्रकारामुळे स्थानिक नागरिकांनी प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला। जळगाव जिल्ह्याच्या पाचोरा तालुक्यातील सावरखेडा गावात भैरवनाथ यात्रेनिमित्त जंगी कुस्त्यांचं आयोजन करण्यात आलं होतं। 180 कुस्तीपटूंनी सहभाग घेतलाय। शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ नांदेडमध्ये शेतकऱ्यांनी मोर्चा काढला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर विश्वास असल्याचं सांगत या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना समर्थनाचं निवेदन दिलं। जळगावच्या सिरसोली गावात गोवंशाची मांस विक्री केल्याप्रकरणी विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आक्रमक झालेत। MIDC पोलीस स्टेशन बाहेर जोरदार घोषणाबाजी करत गोवंश हत्या करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी विहिपनं केली आहे। रायगडच्या पेणमध्ये शिवसेना उभाटानं चक्काजाम केलं। ST दरवाढ रद्द करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे। महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या विधी विभागानं संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयासमोर किरडीवर झोपून अन्नत्याग आंदोलन केलंय। केरळाप्रमाणे महाराष्ट्र सरकारने ज्युनियर वकिलांना 5 वर्षांसाठी आणि 58 वर्षापेक्षा जास्त वयाच्या वकिलांना आजीवन 10,000 रुपये विद्यावेतन देण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे। महाडच्या कुंभाराळी परिसरातील एका वृद्ध महिलेची फसवणूक करत सोन्याची चैन आणि बोरमाळ चोरट्यांनी लंपास केली। दरम्यान या प्रकरणी चोरट्याला आंबिवली कल्याणमधून अटक करण्यात आली आहे। खादिम हुसेन सय्यद असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे।
जळगावच्या सराफा बाजारातून दिवसाढवळ्या 2 महिलांनी 20 ग्राम सोन्याचे दागिने लंपास केले. दोन्ही महिला बुरखा घालून दुकानात शिरल्या होत्या. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली. व्हॉट्सअपवरून अश्लील संवाद साधत महिलेने एका सराफा व्यापाऱ्याला हनी ट्रॅपमध्ये अडकवून त्याच्याकडून 15 लाख उकळलेत. संभाजीनगरच्या सिटी चौकात ही घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी एका महिलेसह 4 आरोपींना अटक करण्यात आली. उभ्या आयशर टेम्पोला धडक दिल्यामुळे पुणे नाशिक महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातात एका दाम्पत्याचा जागीच मृत्यू झालाय तर 2 जण गंभीर जखमी आहेत. पाचोरा तालुक्याच्या कुराडमध्ये बसस्टँड परिसरात अतिक्रमणावर हातोडा चालवण्यात आलाय. अनेक दिवसांपासून अतिक्रमणाचा प्रश्न प्रलंबित होता. अखेर ग्रामपंचायतकडून हे अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात आलंय. सांगलीच्या विट्यामध्ये 3 कोटींचे ड्रग्ज जप्त करण्यात आलेत. दरम्यान या ड्रग्ज प्रकरणी गुजरात आणि मुंबईचं कनेक्शन समोर आलंय. ड्रग्ज बनावटीसाठीचा कच्चा माल हा मुंबई आणि गुजरातमधून सांगलीच्या विट्यामध्ये पोहोचायचा अशी माहिती पोलीस तपासात समोर आली. मराठी कलाकारांना ना पीएफ मिळतो ना पेन्शन मिळतं अशी खंत गायक वैशाली सामंत यांनी व्यक्त केली आहे. मराठी सिनेसृष्टीत समुद्र मंथनाची वेळ आली असून सरकारनं याकडे लक्ष द्यायला हवं असं सामंत म्हणाल्या. बारामतीच्या सहयोग बंगल्यावर हळदी कुंकू समारंभ पार पडला. यानिमित्त खासदार सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी बारामतीमधील महिलांनी मोठी गर्दी केली. या समारंभात जुन्या नव्या गाण्यांची मैफिलही रंगली. यवतमाळच्या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी कमाल केली आहे. एकांबा या आदिवासी गावातील अनिकेत रवींद्र पांडे या विद्यार्थ्यानं केवळ 1.5 मिनिटात 120 तालुक्यांची नावं सांगितली. नांदेडमध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा 27वा दीक्षांत समारंभ राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी 21,000 विद्यार्थ्यांना पदवी आणि पदविका प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलं. काही क्षणांची विश्रांती घेतोय, लगेचच पुन्हा परत येतोय. कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत. खूप हार्ड वर्क करतोयस. माझ्यासारखं स्मार्ट वर्क कर. का लॉटरी लागलीये? लॉटरीत समज, शेअर मार्केटच्या एका मस्त स्कीम मध्ये इन्व्हेस्ट करतोय. गॅरंटीड हाय रिटर्न्स मिळतील. तुमचे गॅरंटेड हाय रिटर्न्स करण अर्जुन आहेत का नक्की यायला? म्हणजे बाबा, शेअर मार्केट जोखमीचं असतं. कोणीही हाय रिटर्न्सचं वचन देऊ शकत नाही. हे बेकायदेशीर आहे. असं? हो. गुप्तांगात खाज, जळजळ वा ते पांढरं पाणी आणि ओलेपणा हे इन्फेक्शनमुळे होऊ शकतं, ज्यासाठी इलाज जरुरीचा आहे. क्लीन अँड ड्राय क्रीम तुम्हाला ठेवते स्वच्छ, सुरक्षित, हॅपी. गोष्ट जेव्हा तुमच्या कुटुंबाचे संरक्षण करण्याची असते तेव्हा फक्त विश्वास नव्हे तर तुम्हाला गरज असते डबल विश्वासाची. मॅक्स लाईफ इन्शुरन्स आता झाला आहे ऍक्सिस मॅक्स लाईफ इन्शुरन्स. आता आहे डबल विश्वासाचे आश्वासन. ब्रेकनंतर स्वागत. तुम्ही पाहताय सुपरफास्ट 100. पुण्याच्या पिंपर चिंचवडमध्ये तृतीयपंथीयांचा पहिला सामुदायिक सोहळा संपन्न झाला. कोळेवाडी परिसरातील बालाजी मंगल कार्यालयात या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी 5 तृतीयपंथी जोडपे विवाह बंधनात अडकले. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी मावळमधील सरदार महादजी शिंदेंच्या स्मारकाला भेट दिली. यामुळे महादजी शिंदेंची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार असा निर्धार यावेळी त्यांनी व्यक्त केला. मुंबईच्या HR कॉलेजमध्ये नांदी 2025 हा सांस्कृतिक उत्सव पार पडला. मराठी वाङ्मय मंडळानं भरवलेल्या या उत्सवात साहित्य, ललित कला आणि सादरीकरण विषयावर वेगवेगळ्या स्पर्धा घेण्यात आल्या. 15 कॉलेजेसचा सहभाग असलेल्या या उत्सवात सेंट झेवियर कॉलेजनं प्रथम क्रमांक पटकावलाय. आपण माणूस कसले. नमस्कार, मी श्रेया मोरे. नवी दिल्लीतील विजय चौकात बीटिंग द रिट्रीटचा सोहळा पार पडला. या सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी यासह इतर नेत्यांनी हजेरी लावली.
जम्मू काश्मीरच्या सोनमर्गमध्ये तुफान बर्फवृष्टी झाली आहे. त्यामुळे रस्त्यासह सगळ्याच घरांवर बर्फाची चादर पसरली आहे.